बातमी पुण्यामधून आहे। पुण्यामध्ये विजेचे खांब पडल्यामुळे 250 घरांमधील वीज गायब झाली आहे। रात्रभरात वीज पुरवठा पूर्ववत करण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे। रिक्षावर हा खांब पडला। सुदैवानं यामध्ये 2 जण वाचले। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, नेमकं काय घडलंय? 250 घरांमधील लाईट गेली आहे। सागर, काही वेळापूर्वीचीच ही घटना आहे। पुण्यातल्या धनकवडी परिसरामध्ये आपण पाहू शकतो विजेचा खांब जो आहे तो कोसळलेला आहे आणि 2 खांब होते या परिसरातील आणि हे दोन्ही खांब कोसळल्यानंतर काय परिस्थिती झालेली आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो। हा विजेचा खांब या ठिकाणी रिक्षावरती पडला आणि रिक्षाची काय अवस्था झालेली आहे। सुदैवाने या खांबाजवळ जे नागरिक होते ते मात्र बचावलेले आहेत आणि या संपूर्ण परिसरातील आता वीज गेलेली आहे आणि त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे। या विजेचा खांब पडल्यानंतर या ठिकाणी मोठा स्फोट देखील झाला होता, मोठा आवाज या ठिकाणी झाला आणि त्यामुळे ही गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकतो। मोठी वाहतूक कोंडी देखील या परिसरात झालेली आहे। अद्यापपर्यंत विजेचे जे काही अधिकारी आहेत, MSEBचे अधिकारी, ते अद्यापपर्यंत या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। महापालिकेचे अधिकारी देखील अद्यापपर्यंत या ठिकाणी पोहोचलेले नाही आहेत। मात्र ही मोठी घटना, खरं तर दुर्घटना टळलेली आहे। ज्यांची रिक्षा आहे, तुमची ही रिक्षा आहे, नेमकी घटना काय घडली? तुम्ही या ठिकाणी कशासाठी आला होतात? मी दळण घेण्यासाठी आलतो आणि ती पोल हळूहळू खाली आल्यानंतर मग तो गाडीवर पडला येऊन। गाडीचं आता आर्थिक नुकसान पण झाले। जवळजवळ ही घटना घडून 2 तास झाले। अजून कुणी अधिकारी पण आलेला इथं नाही अजून। हो, काय प्रत्यक्षदर्शी आहेत? काय नेमकी MSEBला गेले वर्षभर मी फॉलोअपमध्ये आहे। MSEBच्या स्थानिक नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना वारंवार सांगून सुद्धा त्यांच्या MSEBचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हटले तुम्ही तुमच्या वस्तीतल्या लोकांच्या सह्या घ्या। अहो, गेले 5 वर्ष मी आल्यापासून मी त्यांना तेच सांगतोय, हा पोल काढा। बरोबर। आता नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच योगेश, त्यामुळे परिस्थिती बिकट